बातमी आहे पालघरमधून. अतिशय दुःखद अशी ही बातमी आहे. कला, क्रीडा, अष्टपैलू व्यक्तिमत्व, सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या ध्रुव बिपिन पाटील याचे अपघाती निधन झाले. पालघरमधील लोबरे गावातील सिव्हिल इंजिनियर ध्रुव बिपिन पाटील याचे वयाच्या 23व्या वर्षी अपघाती दुःखद निधन झाले. पालघरवरून लोबरे गावी जाण्यासाठी निघालेल्या सिव्हिल इंजिनियर ध्रुव पाटील यांच्या बुलेट मोटरसायकलवरून रस्त्यात आलेल्या म्हशीशी धडक बसल्यामुळे ध्रुव मोटरसायकलवरून खाली पडला. प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे ध्रुवचा मृत्यू झाला असावा असा प्रथमदर्शनी अंदाज वर्तवला जातो. सेवाभावी रिक्षा चालकाने ध्रुव पाटील याला आपल्या रिक्षात घेऊन रिलीफ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत झाल्याचं घोषित केलं. पालघर शहरात मोठ्या प्रमाणात गुरे, म्हशींचा रस्त्यावरील वावर वाढल्याने म्हशींमुळे आतापर्यंत अनेक नागरिक, वाहन चालक जखमी व मृत झाल्याच्या घटना पालघर नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात घडल्या. मात्र गुरेढोरे बाळगणाऱ्या दूध विक्रेते, तबेलावाले यांना मात्र आतापर्यंत योग्य शासन गुन्हा दाखल न झाल्यामुळेच हे नेहमीच वारंवार अपघात घडतात. त्यामुळे हे रस्त्यावर प्रवास करताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, वारंवार होणाऱ्या अपघातांना जबाबदार असणाऱ्या तबेला मालकांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरते. लहानपणापासूनच शिक्षणाची आवड, गुणवंत, हुशार ध्रुवला आई वडिलांची मोठी साथ मिळाली होती. इच्छाशक्ती, शिक्षण, आवड, महत्वाकांक्षेच्या जोरावर ध्रुव पाटील यांनी सिव्हिल इंजिनिअरची पदवी घेत बांधकाम व्यवसायात मोठा कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करण्याची इच्छा ध्रुव बिपिन पाटील यांची होती. शेवटच्या वर्षाची परीक्षा देऊन सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण करण्याची त्याची इच्छा मात्र अपूर्णच राहिली. हुशार, अष्टपैलू ध्रुव पाटील यांना कुणबी युवक मंडळ पालघर, सूर्यवंशी ज्ञाती हितवर्तक मंडळ, समाजातील शिक्षण सेवा संस्था आणि जनतेचा वाली वृत्तपत्रामार्फत भावपूर्ण श्रद्धांजली. शनिवारी 11 मे रोजी रात्री 8च्या सुमारास दुःखद अपघाती निधन झालंय. त्याची अंत्ययात्रा आज सकाळी 9:30 वाजता लोबरे राहत्या घरून येथून निघाली असे त्याच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले.